मैत्रिणींनो, छान असा आपण हा मसाला काढलेला आहे. कसा काढलेला आहे मी तुम्हाला सर्व दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता हा बोंबलाच्या भाजीसाठी आपण मसाला हा छान दळून घेणार आहोत. चला, आता आपण मस्तपैकी मीठ बी टाकलेलं आहे, हळद बी टाकलेली, मिरच्या टाकल्या आहे, धणे जिरे सर्व टाकल्या. आता हा मसाला छानसा आता आपण दळून घेणार आहोत. बोंबलाची काळी भाजी बनवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण मसाला छान असा मस्त दळून घेऊया मिक्सरमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण हे बोंबील घेतलेले आहे. तर बोंबलाची आज आपण छान अशी काळी भाजी बनवणार आहोत. तर आज त्याच्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे. मसाला काळा मसाल्यामध्ये काळी भाजी बनवणार आहोत. आणि प्रथम बोंबील आपण छान असे साफ करणार आहोत. त्याची ही साईड आणि ही साईड दोन्ही साईड आपण काढून घेणार आहोत. काळ्या मसाल्याची बोंबलाची भाजी कशी बनवता ते तुम्हाला मी आज दाखवणार आहोत मैत्रिणींनो, साधा आणि सोपं. तर आता आपण बोंबील साफ करून घेऊया. तर मैत्रिणींनो, हे बघा, असे छान असे बोंबील आपण साफ करून घेतलेले आहे. आता या बोंबलाची काळी भाजी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे. साधी आणि सिंपल गावाकडची काळी भाजी. त्या भाजीसाठी मसाला आपण काळा याच्यावर तव्यावर भाजून घेतलेला आहे. गावाकडचा साधा आणि सोपा तव्यावरचा मसाला तो भाजलेला आहे. तो कसा काढला तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण मसाला दळून घेतलेला आहे. तो मसाला मी तुम्हाला दाखवत आहे. तर हा बघा मैत्रिणींनो, काळा मसाला आपण छान असा मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे. आता आपण ह्या मसाल्यापासून छान अशी मस्त बोंबलाची भाजी कशी बनवता ते दाखवत आहे तुम्हाला. छान अशी कढई आता आपण ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये असं मस्तपैकी आता तेल टाकत आहोत बोंबील तळण्यासाठी. आता हे तेल टाकलं त्याच्यानंतर आपण हे बोंबील टाकलेले आहे. तर मैत्रिणींनो, आपण छान असे हे बोंबील भाजून घ्यायचे आहे खरपूस. छान असं हलवत राहायचे. आता हे बोंबील मस्त असे छानपैकी तळले जाणार आहे. हे बघा कसे तळताय. आता हे बोंबील छान असे तळलेले आहे मैत्रिणी. आता या बोंबलामध्ये आपण काय करणार आहोत, पहिला आपण लाल तिखट मसाला टाकणार आहोत. तुम्हाला किती लागते त्या पद्धतीने. नंतर आपण आपला हा काळा मसाला वाटलेला टाकायचा आणि छान असा हलवून घ्यायचा. छान असा मसाला परतवायचा. आता मैत्रिणी, याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. चवीनुसार हे मीठ आपण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, थोडी हळद टाकलेली आहे आणि हा मसाला छान असा पुन्हा परतून घ्यायचा. आता ही बोंबलाची काळी भाजी अशी छान टेस्टी अशी आता ही आपली बनणार आहे. त्याला मसाला असा छान असा शिजून द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने असं छान असं शिजून द्यायचं. आता मैत्रिणींनो, आपण जो
मसाला वाटतो ना, तर त्या मसाल्याचं असं पाणी असतं, तर ते पाणी काढलेलं आपण याच्यात टाकणार आहोत. आणि छान अशी ही भाजी आपण हलवून घेणार आहोत. आता ही भाजी छानशी अशी आपण बघा या पद्धतीने असा मसाला आणि अशी ही पाणी टाकून थोडा शिजू द्यायचा. पाण्यात मसाल्याच्या पाण्यामध्ये मसाला शिजू द्यायचा आहे थोडासा. तर हा बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये परत एकदा असं छानसं हलवून घ्यायचं आहे. तर या प्रकारे असं छान असा मटणाच्या भाजीला मागे सरणारी अशी बोंबलाची काळी भाजी अशी सुंदर आणि छान बनते. तर आता एकदा परत आपण हलवून घेऊया. आता बोंबील शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. हे बघा मसाल्याचं अजून पाणी होतं ते टाकलंय आणि थोडंसं पाणी. आता ही भाजी अशी छान अशी भाजी आता ही आपण शिजत ठेवणार आहोत बोंबील शिजण्यासाठी. छान अशी चवदार अशी भाजी आपली काळ्या मसाल्याची बोंबलाची. ते बघा आपले बोंबील हे असे छान असे भाजतील. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बघून करून बघा, बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली काळ्या मसाल्याची बोंबलाची भाजी आज मी कशी तयार केलेली आहे गावाकडच्या पद्धतीने, त्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. मैत्रिणींनो, आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. चला आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा अशी छान अशी भाजी आता आपली शिजत आहे. परत एकदा अशी छान अशी हलवून घेऊया. बोंबील शिजण्यासाठी मैत्रिणींनो आपण झाकण ठेवूया. नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर चला आज आपण बघू. चला आज मी साधा आणि सिंपल काळा मसाला कसा तयार करताय गावाकड मटणाच्या भाजीसाठी तो तुम्हाला दाखवत आहे. तर बघा त्याच्यासाठी प्रथम धने घेतले आहे, काळा खडा मसाला घेतला आहे, लाल मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतले आहे, खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे येस्वर म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी बाजरी, याला येस्वर म्हटलं जातं. तर ह्यो बघा ह्या पद्धतीने आपण असा मसाला घेतलेला आहे. आणि आता आपण हा मसाला तळणार आहोत, म्हणजे भाजणार आहोत खमंग आणि खरपूस. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझी पूर्ण ही रेसिपी बघत जा. तर आता त्याच्यासाठी बघा हा कांदा बी आपण भाजून घेतलेला आहे छान असा काळा. चला मैत्रिणींनो, कसा करता काळा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे. हो बघा मैत्रिणींनो, आता आपण हा काळा मसाला छान असा तळून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत खरपूस असा आणि खमंग. हे बघा अद्रक बी त्यासाठी घेतलेले आहे आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता. तर आज आपण काळा मसाला कसा करतो आणि कसा भाजणार आहे मी तुम्हाला तो दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो. तर चला आता आपण मसाला भाजणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असा आपण आपला हा कांदा भाजलेला आहे. तर कांदा असा करून घ्यायचा आपण, थोडासा बाजून करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा तेल टाकायचं. असं तेल टाकायचं. खरपूस आणि खमंग असा मसाला आपण भाजणार आहोत, साधा सोपा आपला गावाकडचा. आता हे पहा आपण धने टाकलेले आहे भाजण्यासाठी. असे धने मस्त खरपूस लाल भाजायचं, असे लालसर काळसर नाही भाजायचे, लय काळे नाही करायचे. पण काळा मसाला असा खमंग येसवर टाकून, येसवर म्हणजे काय हरभऱ्याची डाळ आणि बाजरी, याला येसवर म्हटलं जातं. आता हे पण छान असे धने आपले भाजले आहे, भाजत आहे. तर याच्यानंतर आपण धने असे थोडे बाजूला करायचे.
आता हे धने बाजूला केल्यानंतर आपण हा खडा मसाला टाकणार आहोत. खडा मसाला बी असा छान असा भाजून घ्यायचा. खडा मसाला बी असा बाजूला करायचा. ते झाल्यानंतर आपण लसण बी टाकायचा. लसण बी असं छान भाजून घ्यायचा. लसण भाजल्यामुळे भाजी एकदम खरं छान लागते आणि टेस्टी लागते. तर लसण सुद्धा तेलातून असा थोडासा बाजूला करायचा. तर मी कसा करते मैत्रिणी मसाला त्या पद्धतीने तुम्ही करा. भाजी करून पहा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता हे आपण मिरच्या भाजलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. हे बघा असा काळा मसाला सर्व आपण तव्यावर टाकलेला आहे. तव्यावरचा गावाकडचा काळा मसाला हा मटणाच्या भाजीला, डुबुक वड्यांना आणि कोणत्या बी भाजीला काळा मसाला हा चालतो. त्या पद्धतीचा मी तुम्हाला बनवून दाखवला. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता हा असा भाजायचा, खरपूस आणि खमंग असा मस्त भाजायचा. हे बघा आपला काळा मसाला छान असा तयार होत आहे. छान असं तयार होत आहे. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी आता आपला छान असा खमंग असा काळा मसाला भाजायचा झालेला आहे छान मस्तपैकी. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. आता हा पूर्ण मसाला आपण काढलेला आहे आणि याच्यावर आता आपण हा येस्वर म्हणतात त्याला. येस्वर म्हणजे काय, डाळ आणि थोडीशी बाजरी घ्यायची. ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता ही छान अशी भाजली, कच्ची नाही ठेवायची, चांगली अशी लाल काळसर होऊन द्यायची. आता ही बाजरी छान अशी भाजली. बाजरी सुद्धा अशी बाजूला करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण हे खोबरं टाकणार आहोत. खोबरं भाजत आहोत. खोबरं आणि बाजरी, कारण बाजरी खोबरं का लावल्या जातं, कारण घट्ट होण्यासाठी आणि याची चव एकदम छान लागते. जसं मटणाचं, बोकडाच्या मटणाचं बरबटासाठी लागते. तर तोंडाला टेस्ट वाटणारी आणि खमंग आणि काळ्या मसाल्याची भाजी खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता बघा हे आपलं इसवर झालेलं आहे. डाळ, खोबरं आणि बाजरी हे कशासाठी, भाजी मटणाची घट्ट होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी. हे बघा मैत्रिणींनो असा खमंग असा आपला छान लाल काळा मसाला भाजला आहे. त्याच्यावरून हे आपण भाजल्याला टाकत आहे येस्वर, खोबरं आणि डाळ आणि ते. आता हा पाकेचे छान खमंग मसाला. त्याच्यानंतर हे आपण अद्रक टाकलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्या मसाल्यासाठी आपण टेस्टीसाठी मसाल्याचं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी काळा मसाला केलेला आहे. तर तो कसा बनवला बघा. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला भाजी करा, खा, चॅनलला लाईक करा. तर आता हा काळा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. पाट्यावर दाखवला असता, पण मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने सर्व करावं लागतं. तर त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दाखवत आहे. तर हे बघा आता मी हा मसाला छान असा दळून घेते. हे पहा आपला कसा किती छान मसाला झालेला आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपला साधा सोपा आज काळा मसाला. मैत्रिणींनो मटणाच्या भाजीला काळं वांग बनवा ह्या मसाल्याने आणि काळे पदार्थाचे बनवायला ह्या मसाल्याने खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं. तर चला आता आपण मसाला दळून घेणार आहोत. तर ह्यो बघा मैत्रिणी आपण असं छान असा काळा मसाला तयार केलेला आहे. तो कसा तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधा आणि सोपा आपला घरी बनवलेला काळा मसाला तव्यावरचा.
तर बघा मैत्रिणी, याची भाजी इतकी छान होती. मटणची भाजी बनवा, कोणची बी भाजी बनवा, खूप छान भाजी होते. तर आज आपण काळा मसाला कसा बनवला मी ते तुम्हाला दाखवला आहे त्या पद्धत. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी आपली बोंबलाची भाजी अशी छान अशी उकळत आहे. हे बघा ह्या पद्धतीने अशी मस्तपैकी आता छान अशी बोंबलाची भाजी. तर आता ही भाजी आपण छान अशी हलवून घेऊया. तर आता आपण बोंबील शिजले का नाही ते बघणार आहोत. तर बघा आता आपण याच्यात सर्व मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे. छान अशी आपली काळी बोंबलाची भाजी तयार होत आहे. आता आपण थोडासा गॅस बारीक करणार आहोत मैत्रिणी. तर हे बघा कशी छान अशी भाजी शिजते गरमागरम. तर आता आपण बोंबील बघूया शिजले का. हे बघा पहिला ते बोंबील थोडे शिजलेले आहे. तर चला मैत्रिणींनो, आपल्या हातची छान अशी भाजी आता तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने भाजी तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब. साधी सोपी आपली बोंबलाची काळी भाजी. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. चला आपली भाजी तयार झालेली आहे. बोंबलाची काळी भाजी तयार झाली. तर हे बघा या पद्धतीने आपली काळी भाजी तयार झाली बोंबलाची.